गणेश काळे खून प्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह 9 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये 2 अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे। गणेश काळेची काल कोंढवा परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अजिंक्य, वृषाली अगदी बरोबर आहे। काल कोंढवा परिसरात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची भर रस्त्यात सुरुवातीला गोळ्या घालून नंतर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता आणि या प्रकरणात 4 आरोपींना रात्री कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे। त्यामध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे। मात्र ती हत्या नेमकी कशामुळे झाली, हा खून कशामुळे झाला याचा पुणे पोलीस तपास करत होते। मात्र वनराज आंदेकरचा जो खून झाला होता त्यामध्ये समीर काळे, जो गणेश काळेचा सक्का भाऊ आहे, त्याने शस्त्र पुरवली होती आणि त्या प्रकरणात तो आता सध्या कारागृहात आहे आणि वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी गणेश काळेची काल हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे। त्यानंतर आता बंडू आंदेकर, जो आंदेकर टोळीचा म्होरक्या आहे, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर या सर्वांसह 9 जणांवर गणेश काळे खून प्रकरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे। या सर्व आरोपींना आज पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टात हजर करणार आहेत। मात्र पुण्यातील यातून टोळी पुन्हा एकदा डोकं वर काढताना पाहायला मिळतंय। वनराज आंदेकरची झालेली हत्या, त्याच्यानंतर आयुष कोमकरच्या हत्येच्या प्रकरणात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर हे सध्या मोकोका अंतर्गत जे कारागृहात आहेत। मात्र कारागृहातून हा सगळा कट शिजवला गेला आणि काल गणेश काळेची हत्या करण्यात आली। नक्कीच धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।